साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आरटीओ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि टेलरवर कारवाई करावी अशी मागणी करत सोमवारी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। वारंवार मागणी करून देखील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित करत ऊस दर संघर्ष समितीने आरटीओच्या अधिकाऱ्यास जाब विचारला। दरम्यान आंदोलकांनी अवैध पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आरटीओ कार्यालयातून बाहेर पडणार नाही असा पवित्रा घेत ऊस दर समितीच्या कार्यकर्त्यांनी आरटीओ कार्यालयात स्वतःला कोंडून घेतलं। आरटीओ अधिकारी अवैध पद्धतीने ऊस वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा चिरीमिरी घेण्यामध्येच धन्यता मानतात। वेळीच आरटीओचा भ्रष्ट कारभार थांबला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा ऊस दर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला। ट्रॅक्टरवर कारवाई करा अशा प्रकारची विनंती करतोय, परंतु कारखानदारांचे आणि आरटीओचे लागेबांधे असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांची मानसिकता कारवाई करायची दिसत नाही। त्यामुळं ऊस संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला आरटीओ ऑफिसमधील एका रूममध्ये कोंडून घेतलेला आहे आणि जोपर्यंत ते कारवाई करत नाहीत तोपर्यंत ते बाहेर येणार नाहीत अशा प्रकारची त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे। मी दीपक भोसले, ऊस दर संघर्ष समितीचा सदस्य। गेल्या 28 तारखेला सोलापूर आरटीओला आम्ही जड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वाहतूकवर कारवाई करा, त्यांच्याकडे लायसन नाही, कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स नाही, ओव्हरलोड भयानक मोठ्या प्रमाणात करत आहे अशा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून 28 तारखेला पत्र दिलं होतं, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। फक्त एक दिवस आले, एक अर्धा तास थांबले, फारसं केलं आणि निघून गेले। जोपर्यंत आरटीओ ह्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे आणि सगळे आम्ही या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये कोंडून घेतलेला आहे।